नमस्कार, सॅली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। क्लासच्या पहिल्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत अंगावरून माप घेण्यापासून। चला तर सुरुवात करूया। अंगावरून माप घेण्यातला सुरुवातीला तुम्हाला घ्यायचं आहे छातीचं माप। तर अशा पद्धतीने छातीचं माप घ्यायचं आहे। मागून टेप असा सरळ आला पाहिजे, असा खाली किंवा लूज असा नाही असला पाहिजे किंवा खूप जास्त असा टाईट पण असला नाही पाहिजे। एक नॉर्मल अशी व्यवस्थित तुम्हाला माप घ्यायचं आहे। त्याचबरोबर जिथे तुम्हाला उंची हवी आहे तिथे तुम्हाला कमरेचं माप घ्यायचं आहे। अशा पद्धतीने टाईट माप घ्यायचं आहे, अगदी आवळून नाही पण कम्फर्टेबल होईल एवढं तरी तुम्हाला माप घ्यायचं आहे, कारण की बऱ्याच वेळा इथेच ब्लाऊज आपलं लूज होऊन जातं। त्यानंतर तुम्हाला अप्पर चेस्टचं सुद्धा माप घेऊन ठेवायचं आहे। आपल्याला तशी गरज पडत नाही पण तरीसुद्धा आपल्याकडे असू द्यायचं आहे। त्यानंतर उंचीचं ब्लाऊजच्या आता उंची घ्यायची आहे, तर शोल्डरच्या बरोबर मध्यावर टेप ठेवून आपल्याला उंचीचं पुढची आणि मागची असं दोघंही सुद्धा उंचीचं माप आपल्याला घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बस्टच्या खाली हात बोट अशा पद्धतीने ठेवून आपल्याला अंडर बस्टचं आणि पुढच्या उंचीचं माप घ्यायचं आहे। आता अंडर बस्टचं जे माप असेल तुमचं अंगावरती त्याच्यापेक्षा 2.5 इंच तरी खाली तुम्हाला ब्लाऊजची लेंथ घ्यायचीच आहे। त्यापेक्षा जर कमी तुम्ही लेंथ घेतली तर काय होणार की आपण जेव्हा हात वर करतो तेव्हा ब्लाऊज असं वरती उचकतं। सेम पद्धतीने तुम्हाला बॅकची सुद्धा लेंथ ही घ्यायची आहे, जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी। आता पुढचं माप आहे गळ्याचं। पुढच्या आणि मागच्या गळ्याचं माप घेताना सरळ टेप ठेवायचं आहे, असं ठेवायचं नाही, असं सरळ टेप ठेवून आपल्याला जे माप हवं ते घ्यायचं आहे। पुढच्या गळ्याचं माप साधारण 6, 6.5, 7 एवढंच असतं। जर उंच असेल आणि 38-40च्या पुढे माप असेल तर 38च्या छातीच्या पुढे 7, 7.5, 8 नाही, 8 पण नाही, 7.5 पर्यंत आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे। आणि मागचा गळा हवा तितका तुम्ही घेऊ शकतात, पण सरळ टेप ठेवूनच घ्यायचा आहे। स्वतःचं गळ्याचं माप घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने टेप ठेवून तुम्हाला जेवढा गळा हवा तेवढं तुम्ही अशा पद्धतीने माप हे घेऊ शकता। त्यानंतर माप आहे बाहीचं। बाहीचं माप घेताना तुम्हाला बरोबर टेप असं ठेवून तुम्हाला जेवढी बाही हवी तेवढं तुम्हाला माप घ्यायचं आहे, ठीक आहे। आता समजा कोपऱ्यापर्यंतची बाही आहे तर कोपर तुम्हाला असा फोल्ड करायचा आहे आणि इथपर्यंत तुम्हाला बाहीचं माप घ्यायचं आहे। जिथे तुम्हाला बाहीची उंची संपते तिथे तुम्हाला हा घेर घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा एक घेर झाला, म्हणजे कोपऱ्यापर्यंतच्या बाहीसाठी मी सांगते। त्याचबरोबर इथे एक माप घ्यायचं आहे मध्यावर, या दंडाच्या या हाताच्या इथे मध्यावर एक माप आपल्याला घ्यायचं आहे। अशा पद्धतीने त्याचबरोबर मुंढा जो घेर आहे त्याचं सुद्धा आपल्याला इथे माप घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने स्वतःचं माप घ्यायचं आहे मुंडा घेराचं। जेव्हा दुसऱ्यांचं माप घेतो तेव्हा सुद्धा आपण अशाच पद्धतीने माप हे घ्यायचं आहे। टेप अगदी असा गोल फिरवायचा नाहीये, व्यवस्थित असा जिथे आपली शिलाई येते मुंढ्याची तिथे आपल्याला मुंढा घेराचं माप घ्यायचे। त्याचबरोबर जर जास्त माप असेल, 40च्या पुढे माप असेल तर तुम्हाला या 2 एपेक्स पॉइंट मधलं सुद्धा माप घ्यायचं आहे। बाकी इतर मापांना नाही घेतलं तरी चालेल। ही सगळी आपली मापं आहेत। उंचीपासून छाती घेर, कंबर घेर आणि एक माप राहिलं जे आपण अंडर बस्टचं माप इथे घेतलं होतं। अशा पद्धतीने हे माप खूप महत्त्वाचं आहे, ब्लाऊज कुठलाही असू दे। अशा पद्धतीने बोट ठेवून आपल्याला अंडर बस्टचं माप घ्यायचं आहे आणि तिथेच आपल्याला घेरसुद्धा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने अगदी तिथेच जिथे उंची आलेली आहे त्याच्या खाली अगदी, हे कमरेचं माप नाही आहे, हे अंडर बस्टचं माप आहे। ही सगळी मापं घेऊन झालेली आहेत, आपली स्वतःची मापं घेऊन झालेली। हे व्हिडिओ आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा आणि फ्री ब्लाऊज कोर्स करण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। उद्या आपण 4 टक्सचं ब्लाऊज कट करणार आहोत पेपरवरती, तर उद्या नक्की बघा। दुसरा दिवस असणार आहे उद्या। आजची मापं घेऊन झालेली आहेत, तर तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा घरी मापं घ्यायची आणि मापं सगळी लिहून ठेवा आणि उद्या पेन आणि पेपरसोबत रेडी राहा, म्हणजे व्हिडिओ चालू असताना तुम्हाला लगेचच पेपरवरती कट करता येईल। पेपरवर कट केल्यानंतर लगेच तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून शिवायला लागायचं नाही आहे, हळूहळू करायचं आहे आपल्याला। तर उद्या मी सांगणार आहे की तुम्हाला कटिंगची प्रॅक्टिस कशी करायची। चला तर भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये 4 टक्स ब्लाऊजच्या कटिंगमध्ये।